आणि गायचा सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान. शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवघरात प्रथम त्याचं स्थान. मराठ्यांचा भगवा जो अस्मंत आहे, रूपवंत आहे, दयेचा वसंत आहे. अस्मंत आहे, रूपवंत आहे, दयेचा वसंत आहे. ज्यांच्या कुशीतून स्वराज्या निमित्त स्वप्न देखणं उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. पर मुलखात राहून स्वराज्या निर्मितीचं स्वप्न पाहणारे शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास तरी असं आठवता डोळ्यात पाणी आणि अंगावर शारे आल्याशिवाय राहत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं नुसतं रक्षणच नाही केलं, तर ते स्वराज्य 10 पटीनं वाढवलं. असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिकपणा परिस्थितीचे गुलाम बनू नका. नियतीचे मालिकपणा परिस्थितीचे गुलाम बनू नका. नियतीचे मालिकपणा परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत तुकोबराय. शब्द ही शस्त्र समजून विद्युत बुद्धीच्या अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य ज्यांनी केले असे ते नामदेवराय. दिवसभर हातात घराटे घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असे काम ज्यांनी केले ते संत गाडगे बाबा. लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असे काम ज्यांनी केले ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. मुलींना खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे शिक्षण मिळालं, माझ्यासाठी एक सामान्य मुलगी आज या ठिकाणी बोलू शकते, ते आमच्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले. ज्यांनी प्रदान केलेला राज्यघटनेच्या जोरावरती आज देशाचा राज्यकारभार चाललाय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करते. आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहत असे नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहत असे नाही. काही क्षण विसरता येत नाही. असाच आजचा हा क्षण आहे. 17व्या शतकात आजच्या दिवशी तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. सह्याद्रीच्या कडेकडेत एकच आरव दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मले नव्हते. सुचविले त्या हिमालया, पूजितो आम्ही शिवराया. सहन होणार नाही स्वराज्याची फरे. जातीवंत हृदयात आमच्या धडकत्या दाऊसाहेब. जातीवंत हृदयात आमच्या धडकत्या दाऊसाहेब. विसरलो नाही तर लाखो मावळ्यांचे बलिदान. अहो शंभूराजे आठवले की डोळ्यातील अश्रू आपोआपच गळतात. अरे जिथे पडती पावले आमची त्या इतिहासाच्या वाटा. जिथे पडती पावले आमची त्या इतिहासाच्या वाटा. वाकत तर नाही पण मोडणारे नाही मराठा. वाकत तर नाही पण मोडणारे नाही मराठा. मराठा तर नेमकं म्हणायचं तर कुणाला. आपण फक्त एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो. तर मराठा नेमकं म्हणायचं कुणाला. जो मरेल पण शेवटपर्यंत मागं हटणार नाही तोच खरा मराठा. जो मरेल पण शेवटपर्यंत मागं हटणार नाही तोच खरा मराठा. मग तो कोणत्या जातीचा असू द्या किंवा कोणत्या जातीचा असू द्या किंवा धर्माचा असू द्या. आम्ही आज या ठिकाणी शिवजयंती साजरी करतोय. शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जयंती सगळ्यांच्या साजरी होतात का हो? आपल्या आवडत आहेत का? आपण मेल्यावर अहो जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी झटली ना त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्याच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अहो त्या गुलामगिरीच्या काळी एक सौदामिनी काढली. जिजाऊ शिवराय नामवंत पुत्र जन्मले आणि छत्रपती होऊन स्वराज्याचे तारणहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी, संताजी, धनाजी, जीवा महाल यासारख्या असंख्य मावळ्यांच्या सोबतीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते. आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप सुंदर शब्दात म्हणून सांगतात, गरिबीची कधी बाळगू नये लाज बाळगावीतील आपल्यामध्ये दुर्गुणांची. गरिबीची कधी बाळगू नये लाज बाळगावीतील आपल्यामध्ये दुर्गुणांची. आपल्यामध्ये जे काही दुर्गुण आहेत ना ते काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्रहित जपले पाहिजे. शिवराय निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक कामात यशस्वी झाले. आजकालच्या पिढीत त्यांचा काय आदर्श घेतला हो? आजकालची बहुतांश तरुण पार्टी 30 रात्री गडगड केल्याच्या पायथ्याशी दैवाने जर का पार्ट्या करत असतील ना तर
नक्की सुरक्षित राहतील का, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती हो, पण स्वराज्य स्थापण्याची इच्छा फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. पण स्वराज्य स्थापण्याची इच्छा फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. शिवरायांनी अनेक गडकिल्ले जिंकले, लढा जिंकला, म्हणून ते युगपुरुष झाले असे नाही, तर शिवरायांनी आपल्या देशात सर्जनशाहीवर पहिली तोफ डांगली होती. सर्जनशाही म्हणजे नेमकं काय हो? सर्जनशाही म्हणजे तो त्या क्रूर काळा जिथं अत्याचाराचा डोंगर, स्त्रियांना ओरपण्याची साक्षात प्रजागुणकांच्या गंठीत नव्हती, माणसं येऊ शकायची गाडो होती, अशा त्या क्रूर काळात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आणि आम्ही त्याचं नाव कुठे दिलं, तर भिड्यांच्या पाकिटांना, सिगारेटच्या बंडलांना, भिड्यांच्या पाकिटांना, सिगारेटच्या बंडलांना. पण त्यांना विरोध करायचा तरी कसा, कारण ते भिड्याविकी आहेत ना. परंतु जे पक्के विरोध करणारे असतात तेच भिड्याविकी असतात, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 350 वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीला आजही शिवरायांची गरज पडते. ही फार मोठी शोकांतिका आहे ना. अहो, असं वाटतं तर भलं पाठी उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतरातून, या काळजातून त्या राजाला साथ घालावी, हात मानावी, म्हणावं, बोलावं, विचारावं की राजा कशी पकडली होती बलाढ्य ढाल आणि तलवार, राजा कशी पकडली होती बलाढ्य ढाल आणि तलवार. तुमचा मावळा सदा चहाचा कप उचलता नाही, हात लटलट टाकतोय राजा तुम्ही सोन्याच्या वेळे होता, राजा वेळे होता, आता तुमचा मावळा पाण्याची तहान कसा फिर घेऊन भागवतोय राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा आणि जाऊ मासाहेबांची आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन, आमचा होतो एक चौकोनातले जातात दोन, उरलेल्यांना आधार कोण, चौकोनातले जातात दोन, उरलेल्यांना आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. रायगडाच्या भिंतींना पुष्पटाच्या मुलाचा वास येतोय. 31 एप्रिलला तुमचा हा मावळा कसा नशा जिंकतोय. राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी, तुम्ही नसतात तर सडली असती आमची मडी, तुम्हाला मुक्त आम्ही देवळाचे कळस, तुम्ही नसतात तर दिसली असती अंगणात तुळस, जिजाऊ मी संस्था जसे शिवरायांवर केले ना तसे आमची मायलेक रवृत्ती करत नाही. म्हणून कुणी मन तोडलं की कर आत्महत्या, पेपर अवघड गेला की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, बायकोने त्रास दिला की कर आत्महत्या, नवऱ्याने छळलं की कर आत्महत्या. अरे झालंय काय आत्महत्या करायला? शिवरायांचा काय आदर्श घेतला हो? शिवरायांवर अनेक संकट आले, पण मला विचार आला नाही शिवाला की आत्महत्या करावी म्हणून. तर शिवराय प्रत्येक संकटातून शिकले, प्रत्येक संकटातून मार्ग शोधला, वाटा काढला, म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. अहो, अनेक राजांच्या दरबारात नाचगाण्याची शोभा असायची, पण माझ्या तर राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही. परिस्थितीला नेहमी माता आणि भगिनीचा दर्जा दिला गेला. म्हणूनच तर म्हणतात विश्वासाच्या प्रेरणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर म्हणते अरे आले किती गेले किती उडून गेला भरत, आले किती आणि गेले किती उडून गेला भरत. संपलं नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. इंग्लंडचे ग्रँडपा म्हणतात शिवाजी महाराज फक्त लढवय्ये नव्हते, तर ते सामाजिक आणि अर्थकारणाचे उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. त्यांच्या चाणक्य योजनेमुळे जे हतबल होते त्यांना सत्ताधीश होता आलं. म्हणून तर म्हणते श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ. नेहमीप्रमाणे एवढं सांगत आली आणि आजही सांगते. महाराजांचं नाव जर का हातावर करायचं असेल ना तर ते हाताने कोणतं अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल ना तर आपलं वर्तन चुकीचं राहणार नाही याची काळजी घ्या. महाराजांच्या अंगठ्या जर बोटात घालायच्या असतील ना तर ती बोट कुणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाही याची काळजी घ्या. आणि महाराजांचं शर्ट जर अंगात घालायचं असेल ना तर तो शर्ट घालून तुम्ही कोणत्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल ना तर या तोंडात आता व्यसनी पदार्थ येणार नाही याची काळजी घ्या. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं. रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रक्षणार्थ या त्याच्या गडगोटी बसला.
रक्षणार्थ या दयेच्या गडकोटी असला, मानवतेच्या या दयापुढे आज काळे झिजला, असाच एक शिवसूर्य रायगडी विजला, रायगडी विजला, रायगडी विजला. सर्वांनी सोबत घोषणा करायचे. प्रौढ प्रताप